गावाकडे जाताना पिकअपला तर भयंकर आग लागून गेली होती. काय झालं चला पुढे व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळीच आपण या धुळीसोबत महायुद्ध करत आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघालो होतो. रस्त्यात डोंगरगाव फॉरेस्ट्रीमध्ये या पिकअपला आग लागली होती. त्यामागचं कारण म्हणजे गावाचा वावर पेटवल्यानंतर उन्हाच्या प्रभावामुळे या पिकअपने आग धरली होती. एवढा भयंकर सीन पाहिल्यानंतर फायनली आता आपण आपल्या गावाकडे पोहोचलो होतो. गावाकडे आल्यानंतर थोडंफार फ्रेश वगैरे होऊन आपण आलो होतो आपल्या शेतामध्ये, कारण आपल्याला लावायचं होतं आज या बाजरीवरती पाणी. सर्वात पहिले आपण या विहिरीमध्ये पाण्याचं स्टोरेज पाहिलं. स्टोरेज तर एकदम फुल झालेलं होतं. अभिने आता सगळं पाईप वगैरे जोडून काम एकदम डन करून ठेवलं होतं. सर्वात पहिले तर आपण फ्यूज वगैरे टाकून दिला, त्यानंतर आपण ऑटो स्विच दाबलं आणि फायनली आता करंट लागता वाचलो. एवढं सगळं करून आता फायनली आपण बाजरीला पाणी लावून दिलेलं होतं. त्यानंतर मी घरी आलो होतो. घरी आल्यानंतर या दुसऱ्या वावरामध्ये रोटारवेटर चालू होतं. ते झाल्याबरोबर आम्ही नागर आणायला सुरुवात केली होती, कारण की या वावरामध्ये आपल्याला अद्रक पेरायची. त्यामुळे या वावरामध्ये थोडी एक्स्ट्रा मेहनत घेणं चालू होतं. कामाच्या बाबतीत आपल्याकडे कोणत्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. एक झालं की दुसरं काम हजर असतं. त्यात पप्पा म्हणाले आज अक्षय तृतीया असल्यामुळे आज आपल्याला सगळ्या गायींना धुवून काढायचे. आता मस्तपैकी आपल्या सगळ्या गायींना धुवायला सुरुवात केली. मी गाई धुतो, तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून टाका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.